आपल्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. दिसा नाही म्हणून मी खाली वाकले. हे बघा, मी आता मार्केट मधून आले जाऊन. सकाळी सकाळी मार्केटला गेले होते. कांदे नव्हते, कांदे आणले. हे बघा, पोरग बिस्किट मागत होते. बिस्किट बिस्किट करून रडते. त्याच्यासाठी हे बघा, हे बिस्किट घेऊन आले. पार्ले बिस्किट घेऊन आले. बघा, हे बघा, त्याला बिस्किटच आवडतं ना. आता बघा, थोडीशी खारी होती. बघा, 2-4 खारी होती. बघा, 2-4 खारी होती. पण नाही, मला बिस्किटच पाहिजे, बिस्किटच पाहिजे म्हणून हे बघा, हे बिस्किट घेऊन आले मी त्याला. मग आता तिकडेच 1 तास झालं, दुकानमध्ये गेले होते. लय गर्दी, लय गर्दी, लय गर्दी. म्हणलं आता काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. म्हणलं आता वापस जाऊ का काय करू. वापस गेलं तर पोरग लय चिडचिडपणा करण, नाही का, मला बिस्किट पाहिजे, बिस्किट पाहिजे म्हणून म्हणलं बाबा मला एक बिस्किट तरी द्या. तर मग बरं म्हणलं, बाबा देतो तुम्हाला, सामान देतो. मग या बघा, हे लाल मिरचीचं पाकिट आणलं. हो का, लाल मिरचीचं पाकिट आणलं एक. आणि हे बघा, हे मीठचं पाकिट आणलं एक. हे बघा, मीठचं पाकिट आणलं, लाल मिरचीचं पाकिट आणलं. हे बघा, हे बिस्किटचं पाकिट आणलं. आणि हे बघा, ते राजगिराचं आणलं होतं. तर काय माहिती बघा, इथं पडलं तर ते तुकडे झाले त्याच्या आतमध्ये. असं खाली पडलं ना, तुकडे झाले. तुकडे झाले तर म्हणतो मला हे नाही पाहिजे, बदलून आण, बदलून आण. आता मला कोण बदलून देणार ह्याला. आणि लांब आहे ना दुकान, लांब आहे दुकान. म्हणून म्हणलं नाही बाबा, मी नाही बदलायला जात. जाऊ दे म्हणलं, खायचं तर खा, नाही तर म्हणलं राहू दे, तसंच पडू दे म्हणलं. जावा खायचं तवा खा म्हणून हे बघा, ते ठेवलं इथं. तर आता वापस जायला म्हणलं, माझी काही ताकद नाही पायामध्ये, माझ्या दम नाहीये. माझ्या पायामधला सगळा दम गेलेला आहे. तर मग म्हणलं जाऊ दे, आज त्याला बनवून देते. ते म्हणला चहा नको बनव, दूध बनव म्हणून म्हणलं आता बाहेर गेलाय. आता बाहेर थांबलाय रागाने. ते बदललं नाही ना, त्याला आवडतं हे म्हणून ते बाहेर थांबलाय. बाहेर थांबला तर मी म्हणलं आता जाऊ दे, जरा त्याचा राग निघून गेला तर येईन. ते दिसा नाही ना म्हणून मी अशी करायची. राग गेला तर येईन म्हणलं ते, नाही का. तर म्हणलं तवर आपण नाही का पोहे बनवते ना, पोहे बनवते म्हणून हे बघा, हे 2 कांदे कापते. कांदे कापून ठेवते आणि मग त्याला दूध आणि हे बिस्किट देते. नंतर त्याचा राग शांत झाल्यावर आता काय करायचं, लहान लेकरं येतं, ऐकायला पाहिजे. चला तिथं बसून हे करते, कांदा कापते, नाही का. काय करायचं आता, आपलेच लेकरं येतं, सांभाळून घ्यायला पाहिजे. आपल्या स्वतःच्या लेकराला नाही सांभाळून घेतलं का. आणि मग हे भाजी होती थोडीशी. हे बघा, भाजी होती, परवाची भाजी होती. हे बघा, थोडी ठेवली होती मी राखून. तर हाय जरा चांगली. म्हणलं जाऊ दे, माझ्यापुरती बस झाली, माझ्यापुरती बस झाली म्हणलं, नाही का. म्हणून बसले. आता म्हणलं साफ करावीला. आणि हे पोहेचं आहे तर म्हणलं ती कापण, ती आमची मुलीची पोरगी कापण म्हणलं. माझ्या डोळ्याला लय पाणी यायला लागले या, काय माहिती. म्हणलं आता तूच कापून घे बाई म्हणलं, मी भाजी साफ करून घेते. मला आवडते नाही भाजी. मी त्या दिवशी राखून ठेवली होती, परवा दिवशी राखून ठेवली होती. एवढं खात नाहीत ना कोणी, त्यांना भाज्या बिज्या नाही आवडत. काय करणार मग आपण, भाज्या नाही आवडत त्यांना, असंच पाहिजे इकडचं तिकडचं खायला. काय करायचं आता, आम्हाला तर खावं लागेल ना. आम्ही खाल्लेलं ये भाज्या पहिल्या. सुकली या, तर जाऊ दे आता, सुकली तर सुकली, काय होते तेव्हा. फेकून थोडी द्यायची या, मी नसते फेकून देत नाही मी. म्हणलं आता एवढं कापून घ्यावा, जरा बारीक बारीक करून भाजी. म्हणलं लावा मग नंतर दुसऱ्या कामाला, आधी पहिले हेच करून घ्यावा म्हणून बसले आपले करत. हे म्हणलं पोरीला, म्हणलं हे मक्काचं मला आवडतंय ना. हे मक्काचं पहिलं गावाला किती होतं हो हे मक्काचं. आता हे बघा एवढंच बघा. आता परवा दिवशी कणस ते आणले होते. तर कालच आणले होते वाटतं कणस आणले होते. तर ते त्याला देऊन टाकले. मुलीला दिलं एक, त्या मुलाला दिलं एक, आणि इथं 2 खाल्ले, 4 होते ती. आणि मग मला आवडते म्हणून शिनी ते दरवाज्यावर येतात ना, एवढं पाकिट घेतलं का. एवढंच पाकिट 10 रुपयाचं, 10 रुपयाचं. आणि कणस आहे तर 8-9 रुपयाला पडते कणीस. मग एक कणीस पण नाहीये, एक कणीस पण नाहीये. पण आता काय करायचं, महागाईच आहे तशी. तर आता महागाई बघून पण आपण चालावं लागतं ना. किती महागाई असल्या भाज्या कुठं. आता या भाज्याला कोणी विचारत नव्हतं.
ह्या भाजीला कोणी विचारत कुठं पण येते ही भाजी, कुठं पण येते. पण आता काय आहे, आता शेतीपोतीवाले कशाचा पैसाच करायला लागलेत, मातीचा पण पैसा करायला लागले शेतीपोतीवाले. आता ही तर मेना आपण खातो. आता ही पहिली तर आपण कुठं पण हे केले तर आणायचो, कुठून बी आपलं उपटून आणायची. पण आता नाही ना, तसं नाही ना. आता कुठं येत पण नाही, येते कुठं पण आपण आपल्यालाच नाही आवडत. पण घ्यायला कुठं पण आणल्या उगवलेली भाजी. म्हणून कसं ते शेतीतल्या लोकांचीच भाजी आपल्याला घ्यायला आवडते या, म्हणून शेतीतल्या लोकांना एवढा भाव येते ना. तर काय करायचं आता, जसं आहे तसं चालायचं. आणि माझं नाही का काल इडो काढा होता ना, तर ते इडोच मला सापडा नाही ह्याच्यात टाकायला. मला समजतच नाही कोणता टाकलेला आहे कोणता नाही टाकलेला आहे. आणि आता ते पोरांत शिकवलंय, बारक्या पोरांनी शिकवलंय आपल्याला. पहिलं हे बारकं बटन असतं एवढं एवढं, ते असं पांढरं एक येतंय, ते असं दाबायचं. आणि नंतर काळं येतंय ते लांबकं बटन, त्याला दाबायचं. ते दोन तर समजले मला, पण कधी कधी ते दोन पण समजत नाहीये. मग तशीच बसते, इडो नाही काय नाही. ते पोरग शाळेत येऊन बसते, म्हणते बाई मला तर काय समजलंच नाहीये. ते म्हणतं कितना बार बोलो तुमको, ऐसा करो वैसा करो, तुमको समजता नहीं है क्या, तुम्हारे दिमाग में नहीं रहता है, असं म्हणते मला ते पोरग. आता काय कधी याद राहते कधी नाही राहत. मग आता काय करायचं. आता सगळं आपलं हे मोबाईलचा खेळ सगळं आपल्या पोराच्याच हातामध्ये आहे, पोराच्याच हातामध्ये सगळा खेळ आपला. ते जेव्हा पोरग काय करन तवाच, नाही तर मला काय समजतंय का काय आहे. आता कोण काय सांगतंय कोण काय सांगतंय, मी तर सगळं ह्याचंच ऐकते, आपलं अनुभवचंच ऐकते. जुने युट्यूबवाले जुने आहेत ते सांगते तर असं तर करा तसं करा, ते ऐकते. ते पोराला सांगते तर ते पोरग म्हणते चुप कर, तुमको नाही समजताय, असं म्हणते पोरग. आणि मी म्हणते ऐक तरी त्यांचं, ते काय सांगते त्यांचं ऐक तरी, मी म्हणते ना. तर म्हणतो कुछ नाही म्हणजे शून्य काय म्हणजे पता. आता काय लहान लेकराला काय कळतो, म्हणून मी म्हणते ते शुभम दादा आहेत ना, त्यांना मॅचच कर, नाही तर ते कमेंट कर कसं करायचंय काय करायचंय म्हणून. तर नाही ह्याला काय नाही म्हणतो, तुम्ही त्यांचेच व्हिडिओ बघतात, तुम्ही त्यांचेच व्हिडिओ बघतात, सगळे कामधंदे सोडून त्यांचेच व्हिडिओ बघतात. आता मला नाद लागलाय तर आता मी काय करणार, तुम्ही सांगा बरं काय करणार. मला आता असं हे नाद लागलाय सगळ्यांचे व्हिडिओ बघायचा, सगळ्यांचे व्हिडिओ बघते या. मग आता काय करू, मी तरी काय करू तुम्ही सांगा. आता माझं चुकतंय हुकतंय, आता अनाडी आहे म्हणून माझं चुकतंय हुकतंय. कोणी व्हिडिओ माझे बघतंय, कोणी अर्ध्यात सोडतंय, कोणी काय बघत नाही, कोणी तसं ढकलून देतंय. बरं मी किती वेळेस म्हणते की मला नाही का जाऊ द्या, एखाद्या गरीबाचं चांगलं होतं असलं तर होऊ द्या. मी तर प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते तुम्हाला माझं जर चांगलं झालं तर तुम्हाला माझं पुण्य लागन. मी तर तेवढं पण सांगते, माझं जर थोडं बी, मला जास्त नको, मला एवढंच पाहिजे. पण माझं जर चांगलं झालं तर तुम्हाला पण पुण्य लागन. आता तुम्ही आता एवढ्या माझ्या आया बहिणी, माझ्या भाऊ बंद, माझे सगळी युट्यूब फॅमिली बघती या. आता कोणीतरी बघतच असेल ना, तेव्हा तर माझं एवढं वाढलंय ना, एवढं बघितलेलं. मग आता कोणीतरी बघा ना माझं आणि मला समजून सांगा. आता समजून सांगायला तुम्ही कमेंट देतात तर ते पण मला कोणी सांगत नाही. आली कमेंट पोरांना म्हणते तर ते आपलं ते अंगुठा असते ना त्याला, म्हणजे सगळ्यांना लाईक करते. ते ज्याची कमेंट येते ना त्याला सगळ्यांना पोरग ते लाईक करते, मग आता लाईक करते. मग आता त्या पोराला एवढं कळत नाही काय नाही, तर मग आता मी तरी काय करू नाही का. चला मग आता करा मला सपोर्ट करा. आता ह्याच्या पुढं काय बोलणार, सपोर्ट कराच बोलणार मी, सपोर्ट कराच बोलणार मी. ह्याच्या पुढं तर मला काही जमत नाही एवढं बोलायला, हे का नाही. चला जे दूध जळायले, दूध जळायले. मी इथं बसले बोलत, दूध जळलं. चला मग ठेवू का, बसले इथं पोरग बाहेरच बसले, अजून चहा प्यायला आलं नाही काय नाही.